हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला सरळ व्याज या चॅप्टरचा 4था भाग. ठीक आहे. जे नवीन विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात आधी पर्सेंटेज हे चॅप्टर रीड करून घ्या. त्याच्यानंतर नफा तोटा हे चॅप्टर आपण कंप्लीट केलं आणि थर्ड महत्वाचा चॅप्टर म्हणजे सरळ व्याज. त्याच्यामध्ये आपण काही बेसिक आयडियाज फर्स्ट लेक्चर मध्ये क्लिअर केले आणि सेकंड थर्ड या दोन्ही लेक्चर मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ठीक आहे. आणखी एक महत्वाची सूचना म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या जागा निघालेल्या आहे आणि त्याच्या लिंक सुद्धा चालू झाल्या. जे विद्यार्थी क्लर्क या पदासाठी इंटरेस्टेड असेल अशा विद्यार्थ्यांजवळ जर टायपिंग असेल 40 फक्त इंग्लिशची, ठीक आहे, तरी तुम्हाला तो क्लर्कचा फॉर्म भरता येतो. तर अशा लिंक उपलब्ध झालेल्या आहे. जानेवारी 5 पर्यंत लिंक चालू राहील. ठीक आहे. अशा सर्व विद्यार्थी जे विद्यार्थी इंटरेस्टेड असेल शिपाई किंवा क्लर्क या दोन्ही पदासाठी, लघु लेखक या पदाच्या सुद्धा व्हॅकन्सी आलेल्या आहे. ज्यांच्याकडे लघुलेखक सर्टिफिकेट असेल, ज्यांची स्पीड चांगली असेल, तेही विद्यार्थी लघुलेखक या पदासाठी अर्ज करू शकतात. ठीक आहे. काही विद्यार्थी शिपाई पदासाठी, परंतु शिपाई पदासाठी 7वीची मार्कशीट अनिवार्य आहे. ते मार्कशीट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट नसेल, 8वी 9वी 10वीचे असेल, तर तुम्हाला तुमचं हायर एज्युकेशन त्याच्यामध्ये टाकावं लागेल आणि 7वीचे मार्क हे तुम्हाला अंदाजे टाकावं लागेल. ते इतर गोष्टी सगळ्या त्या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहे. पीडीएफ व्यवस्थित सविस्तररित्या वाचून घ्यायची, तर त्यानंतरच फॉर्म फिलअप करायचा. चला, तर आजचा सरळ व्याज या चॅप्टरचा आपला 4था भाग आहे. आतापर्यंत आपण टोटल 13 क्वेश्चन कंप्लीट केले. त्याच्यामध्ये आज आपण 14 क्वेश्चन नंबर स्टार्ट करू. बघा, 12,500 रुपये 4 वर्षामध्ये सरळ व्याज दराने 15,500 होते, तर व्याजाचा दर किती? चला, सिंपल क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये? हम्म 12,500 रुपये रक्कम, 12,500 रुपये रक्कम किती वर्षामध्ये? 4 वर्षामध्ये सरळ व्याज दराने 15,500 होते. तर व्याजाचा दर किती? तर इथे आपल्याला मुद्दल दिलेली आहे. मुद्दल आहे 12,500. त्यानंतर आपल्याला राशी किती दिलेली आहे? मला वाटते 4 भाग झाले ना आपले. कितीनं झालं? हा 4था चॅप्टर एक्झाम्पल शिकवल्यासारखं वाटत आहे. चला, मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती? 12,500. त्याच्यानंतर राशी किती आहे? 15,500. वर्ष दिलेलं आहे आपल्याला. वर्ष किती आहे? 4 वर्ष. व्याजाचा दर काढायचा आहे. पुन्हा आपला बेसिक फॉर्मॅट तोच आहे. मुद्दल, व्याज, मुद्दलावर येणारं व्याज आणि बरोबर हे किती असते? 80% आहे की नाही? हे मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते? तर 80%. हा फॉर्मॅट पाठांतर करून ठेवा किंवा लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण किमती टाकू. मुद्दल किती आहे? 12,500. मग 12,500 या रकमेवरती टोटल व्याज किती आलं? आता व्याज आपल्याला डायरेक्टली दिलेलं नाही आहे. मग याच्यासाठी आपल्याला राशी दिली. जर राशीमधून आपण मुद्दल व्याज केलं तर काय मिळणार? मुद्दल मायनस केलं तर आपल्याला काय मिळणार? व्याज मिळणार. मग मुद्दल आहे 12,500, राशी आहे 15,500. मग 15,500 मधून मुद्दल मायनस करा म्हणजे काय मिळणार आपल्याला? व्याज मिळणार. किती? 3,000. ठीक आहे. बघा, 15,500 मायनस 12,500, 12,500. तर हे व्याज आलं आपल्याकडे किती? 3,000. काढायचं काय आपल्याला? आता इक्वल टू 80%. तर ही किंमत लक्षात ठेवा. 3,000 आहे व्याज आपलं. चला, बरोबर 80%. तर इथे टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला. टाइम पिरियड किती आहे? 4 वर्ष. आर काढायचा आहे. बघा, पर्सेंटेजचे टाकू आपण भागाकारामध्ये 100. आता संख्येचं ट्रान्सफर करत नका बसू. ठीक आहे. कारण जेवढं जागेवर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल तेवढाच टाइम तुमचा कंझ्युम होईल आणि तेवढाच टाइम तुमचा वाचेल. बघा, छेदामध्ये इथं राईट साईडला किती आहे? 2 झिरो दिलेला आहे आपल्याला. मग इथले 2 झिरो आणि लेफ्ट साईडचे छेदामधील 2 झिरो कॅन्सल करू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर
25चा भाग दिला तरी चालते, 25 पाचा 125. बघा शेवटी 2 झिरो आहे म्हणजे इथं 100 आहे, तर 100 पकडून 25 चोक किती 100. ठीक आहे. चला इथले 4 आणि इथले 4 काय होते कॅन्सल होते, मग 30 भागाकारामध्ये आहे 5. ठीक आहे. 30 भागाकारामध्ये किती आहे 5 बरोबर आर. आणि इथे आपण सॉल्व्ह केल्यानंतर किती येईल उत्तर आपलं 6%. हे आलं उत्तर आपलं 6% बरोबर आर. मग आर ची किंमत आपल्याला माहिती झाली 6%. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 15. नेक्स्ट इझी क्वेश्चन आहे अगदी. एका रुपयावर 60 वर्षाचे एकूण सरळ व्याज 9 रुपये प्राप्त होते, तर व्याजाचा दर किती? काय म्हटलेलं आहे? एका रुपयावर 60 वर्षाचे एकूण सरळ व्याज 9 रुपये प्राप्त होते, तर व्याजाचा दर किती? पुन्हा तोच फॉर्मॅट यूज करायचा आपल्याला. आधी कुठल्याही क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं काय आणि तो क्वेश्चन मध्ये प्रश्न काय विचारलेला आहे म्हणजेच आपल्याला काढायचं काय, या दोन गोष्टी आधी माहिती करून घ्या. या दोन गोष्टी माहिती झाल्यानंतर तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा रूट काय आहे, ठीक आहे, तो रूट आधीच तुम्ही चॉईस करून घ्या म्हणजे आपल्याला क्वेश्चन इझी जाईल. बघा इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये मुद्दल आहे दिलेली किती आहे 1 रुपया. त्यानंतर वर्ष दिलेले आहे आपल्याला, वर्ष किती आहे टोटल 60 वर्ष. मुदत त्याच्यानंतर आपल्याला व्याजाच्या स्वरूपामध्ये काय दिलेलं आहे 9 रुपये रक्कम दिलेली आहे. आता फॉर्मॅट तोच आहे आपला नेहमीप्रमाणे. मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते तर RT%. चला किमती टाका. मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला बघा, मुद्दल आहे 1 रुपया. 1 रुपयावरती येणारं व्याज किती आहे आपल्याकडे 9 रुपये व्याज बरोबर किती असते RT%. तर याच्या ठिकाणी याच्यासाठी आपल्याला 60 हे वर्ष दिलेलं आहे 60. मग इथे आपण टाकू आर कारण दर काढायचा आपल्याला. तर मी इथे बघा लक्ष आहे पर्सेंटेजचे भागाकारामध्ये डायरेक्टली 100 टाकतो. ठीक आहे. या फॉर्मॅट मधून आपल्याला इथून काढायचे आर ची किंमत म्हणजे दर. मग इथे आपल्याला जे जे कॅन्सल होते बघा इथे 1 0 आणि छेदातील 1 0 कॅन्सल. 3 ने उभाही भाग देता येतो आपल्याला असा 2 ने आणि आडवा भाग असा 9 आणि 6 ला देता येतो. मग इथे बघा 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही किती 6. ठीक आहे. आता बघा अंशामध्ये 2 आहे आणि छेदामध्ये किती आहे 5. मग बे एक बे आणि बे पंचे किती 10. मग हे छेदातील 5 इक्वल चिन्हाच्या काय जाईल तिकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजे छेदामधली संख्या जेव्हा आपण ट्रान्सफर करू कुठे लेफ्ट साइडला तेव्हा काय होईल मल्टिप्लाय होईल है की नाही. छेदातली संख्या तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर मल्टिप्लाय होते. मग इथे 5 आहे इथे 3 आहे मग 5 गुणिले 3 बरोबर किती होईल 15%. मग हे आलं उत्तर आपलं 15% दर. ठीक आहे. काय केलं आपण 5 गुणिले 3 चा गुणाकार बरोबर आहे. चला ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. सिंपल क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. सरळ व्याज दराने एक रक्कम 2 वर्षात 1062 रुपये होते आणि 3.5 वर्षात 1183.50 होते, तर व्याजाचा दर किती? ठीक आहे. आता क्वेश्चन पॉइंट मध्ये आला तरी घाबरायचं काही रिझन नाही आहे. ठीक आहे. फक्त आपली जी प्रोसेस आहे ती प्रोसेस योग्य पद्धतीने करत चला. ठीक आहे. आणि जेवढ्या चुका ह्या मिनिमम होईल तेवढं चांगलं. ठीक आहे. चला लक्ष द्या काय दिलेलं आहे आपल्याला. पहिले तर टाइम पिरियड दिलेला आहे. सरळ व्याज दराने एक रक्कम 2 वर्षात 1062 रुपये होते. म्हणजे आपल्याला इथे सरळ 2 वर्षाची राशी दिलेली आहे. किती वर्षाची 2 वर्षाची राशी आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण 3.5 वर्षाची राशी दिलेली आहे 1183.50 रुपये. ते इथे लिहून घेऊ आपण. बघा 2 वर्षाची राशी आहे आपल्याकडे किती 1062 रुपये. त्यानंतर 3.5 वर्षामध्ये ती राशी किती होऊन राहिली 3.5 वर्षामध्ये ती राशी होऊन राहिली 1183.50 रुपये. दोन गोष्टी आपल्याकडे आणि काढायचा आपल्याला व्याजाचा दर.
आता व्याजाचा दर काढण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट नुसार मुद्दल पाहिजे. मुद्दलावर येणारं व्याज किती वर्षाचं ते काढू आपण. आलं का लक्षात. म्हणजेच आपल्याला व्याजाचा दर काढायचा असेल इथे तर आपल्याला महत्वाच्या गोष्टी कोणत्या पाहिजे. मुद्दल, त्याच्यानंतर आपल्याला मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते RT%. ते इथं टाइम पिरियड पाहिजे. ते एवढ्या गोष्टी आपल्याला काढावं लागेल. इथून दिलेलं काय एक्झाम्पल मध्ये दोनच गोष्टी आहे. 2 वर्षाची राशी दिलेली आहे आणि 3.5 वर्षाची राशी दिलेली आहे. ते एक्झाम्पल आहे अगदी इझी. बघा काय करायचं याच्यामध्ये 2 वर्ष आणि 3.5 वर्ष किती वर्षाचा गॅप आहे 1.5 वर्षाचा. मग इथे लिहायचं 1.5 वर्षाचा गॅप 1.5 इयर. बरोबर आहे. त्यानंतर 1183.50 रुपये आणि 1062 रुपये याच्यामध्ये कितीचा फरक आहे तो काढून घ्या. ठीक आहे. ते एका बाजूला आपण तेही काढून घेऊ. बघा लक्ष द्या. किती दिलेले आपल्याला 1183.50 रुपये. याच्यामधून आपल्याला 1062 रुपये मायनस करायचे आहे. चला इथे किती येईल 0.50. 3 मधून 2 गेले 1. ठीक आहे. आणि 18 मधून 6 गेले सरळ किती राहते 12. ठीक आहे. 121.50. तर इथे आपण लिहू शकतो 121.50 रुपये. काय केलं आपण सरळ 3.5 वर्ष आणि 2 वर्ष यामधील डिफरन्स घेतला. 1.5 वर्षाचा डिफरन्स आला आणि तोच आपण राशी मधला डिफरन्स घेतला. राशी मधला डिफरन्स किती आला आपला 121.50 रुपये. आता काय करायचं आपल्याला गरज आहे मुद्दलाची. कशाची. सगळ्यात आधी आपल्याला पाहिजे मुद्दल. मग मुद्दल काढण्यासाठी जर आपण या 2 वर्षाच्या राशीमधून 2 वर्षाचं व्याज जर मायनस केलं किती वर्षाचं 2 वर्षाचं व्याज जर मायनस केलं तर आपल्याला मुद्दल मिळणार. त्याच्यानंतर 2 वर्षाचं व्याज पण मिळणार आपल्याला आहे की नाही. चला स्टार पॉइंट काय आहे मग इथे 2 वर्षाची राशी दिलेली आहे. मग 2 वर्षाची राशी आहे तर 2 वर्षाच्या राशीमधून आपल्याला 2 वर्षाचं व्याज काय करायचं आहे मायनस. मग आता 2 वर्षाचं व्याज कसं काढायचं बघा. 1.5 वर्षाचं व्याज दिलेलं आहे आपल्याला किती 121.50. तर मी आपल्या भाषेमध्ये लिहितो इथे बघा 1.5 वर्ष म्हणजेच किती 302 वर्ष. ठीक आहे. मग या 1.5 वर्षाचं व्याज किती आहे 121.50. मग इथे लक्ष द्या 121.50 रुपये. बरोबर आहे. आपल्याला काढायचं आहे 2 वर्षाचं व्याज. मग 2 वर्षाचं व्याज किती तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना गडबड करायची नाही. बघा इथे पॉइंट किती संख्येनंतर दिलेला आहे आपल्याला 2 संख्येनंतर पॉइंट आलेला आहे. बरोबर आहे. मग इथे 2 संख्येनंतर पॉइंट आहे तर इथला पॉइंट काढून घेऊ आपण आणि इथे एक्स्ट्रा 2 झिरो लावून देऊ. आला का लक्षात. आता बघा एक्स्ट्रा 2 झिरो लावले तर इथला 1 झिरो आणि इथला 1 झिरो काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे सरळ आता इथे किती राहिले 30 / 2 आणि इथे किती आहे 1215. बरोबर आहे. आता काय करू आपण 30/2 इथे भाग दिल्यानंतर किती येईल उत्तर आपलं 15. म्हणजे सरळ आपण भाग दिला. पुन्हा लक्ष द्या. आता 15 न डायरेक्टली 1215 ला भाग देऊ आपण. ठीक आहे. मी खाली लिहितो आता बघा 15 रेशो बरोबर किती आले 1215. आपल्याला 2 रेशोची किंमत काढायची आहे. ठीक आहे. मग आता 15 न 1215 ला डायरेक्टली निशेष भाग जातो का बिलकुल जातो. बघा 15 × 15 आहे ना 15 × 8 किती 120. ठीक आहे. 121 मधून 120 गेले किती राहिले 1 राहिला. एकावरती 5 ठेवले आपण 15 झाले आणि पुन्हा 15 × 15 म्हणजे 1215 या संख्येला 15 ने निशेष भाग दिल्यानंतर किती उत्तर येते आपलं 81. आणि क्रॉस मध्ये आपण नेहमी शिकलेलो आहोत 81 × 2 म्हणजेच किती होते 162. काय करणार आपण इथे 81 × 2 म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि याचं उत्तर किती आलं 162 व्याज. इतकं आलं आपलं व्याज. किती वर्षाचं आहे 2 वर्षाचं. मग या गोष्टी फाइंड आउट करणं गरजेचं आहे आपल्याला. कारण फॉर्मॅटच आपल्याला तसा बनवायचा आहे की फॉर्मॅट मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला दर काढायचा असेल तर कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. दर काढायचा असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुद्दल माहिती पाहिजे. आणि मुद्दल माहिती करून घेण्यासाठी किंवा काढण्यासाठी 2 वर्षाची जी राशी दिलेली आहे आपल्याला त्या 2 वर्षाच्या राशीमधून आपण 2 वर्षाचं व्याज मायनस केलं. पण हे 2 वर्षाचं व्याज कसं काढणार
तर सिंपल फंड आहे त्याच्यामध्ये 1.5 वर्षाचं व्याज 121.50 रुपये, तर 2 वर्षाचं व्याज किती? ठीक आहे, हा फॉर्मॅट सोडून घ्या. 2 वर्षाचं व्याज आलं पाहिजे तुमच्याकडे 162 रुपये. झाला आता सिंपल क्वेश्चन आपला. बघा मुद्दल किती होती आपली? आता मुद्दल काढायची आपल्याला. बघा 2 वर्षाची राशी किती आहे? 2 वर्षाची राशी दिलेली आहे आपल्याला 1062 रुपये. ठीक आहे, 2 वर्षाच्या राशीमधून 162 रुपये मायनस करून घ्या, म्हणजे 900 रुपये काय मिळणार आपल्याला? मुद्दल मिळणार. मग मुद्दल ही संख्या मिळाली तुम्हाला. मग 900 रुपयावर येणारं व्याज किती आहे? 162 रुपये बरोबर किती वर्षाचं व्याज आहे? 2 वर्षाचं व्याज आहे. दर काढायचा आपल्याला आणि पर्सेंटेजचे भागाकारामध्ये 100 टाकू आपण. ठीक आहे, आता जागेवरती संख्या सॉल्व्ह करून घ्या. बघा राईट साईडला छेदामध्ये 2 झिरो आहे आणि लेफ्ट साईडला छेदामध्ये 2 झिरो आहे, तर दोन्ही इकडले 2 झिरो काय होईल? कॅन्सल होईल. त्याच्यानंतर बघा 2 ने 162 ला डायरेक्टली निशेष भाग जातो. बे एक बे, बे आठी किती? 16 आणि पुन्हा बे एक बे, कितीचा भाग गेला? 81चा, आणि 81 भागेला 9 म्हणजेच किती? 9%. मग आपला दर किती आला? 9%. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे, तिथे आपल्याला थोडा एक्स्ट्रा स्टेप करावा लागल्या. ठीक आहे, 2-3 स्टेप. आधी आपण काय काढलं? 2 वर्षाचं व्याज काढलं. 2 वर्षाचं व्याज काढल्यानंतर 2 वर्षाची राशी आपण काय केली? मायनस केली. 2 वर्षाची राशी जशी 2 वर्षाचे व्याज राशीमधून मायनस केल्यानंतर आपल्याला मुद्दल मिळाला. मग मुद्दल 2 वर्ष आणि 2 वर्षाचं व्याज या किमती आपल्या फॉर्मॅटमध्ये टाका, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाईल. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 17 कडे. नेक्स्ट, एक रक्कम सरळ व्याज दराने 2 वर्षात 2520 होते आणि 5 वर्षात 2700 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? ते इथे बघा काय कोणत्या गोष्टी दिलेल्या आपल्याला. तर 2 वर्षात एक रक्कम 2520 रुपये होऊन राहिले. याचा अर्थ काय आहे की 2 वर्षाची आपल्याकडे राशी आलेली आहे. म्हणजे ती लिहून घेऊ आपण. 2 वर्ष आणि 2 वर्षाची राशी ती दिलेली आहे आपल्याला किती? 2520 रुपये. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 वर्षात ती रक्कम किती होऊन राहिली? 5 वर्षामध्ये ती रक्कम 2700 रुपये होऊन राहिली. किती? 2700 रुपये. सेम पद्धतीनं जायचं आपल्याला. व्याजाचा दर काढायचा आहे. काय काढायचा आहे? व्याजाचा दर. मग पुन्हा व्याजाचा दर काढण्यासाठी मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते? RT% आहे की नाही? मग मुद्दल माहिती पाहिजे ना आपल्याला. मुद्दल काढण्यासाठी आपण इथे वर्षाचा घेणार आहे डिफरन्स. मग 5 वर्ष आणि 2 वर्ष यांचा मधला डिफरन्स येते 3 वर्ष. 2700 मधून 2520 मायनस करून घ्या, म्हणजेच किती येईल? 180 आहे की नाही? 2700 मायनस 2500 म्हणजेच किती? 180 रुपये. सिंपल आहे. काय काढलं आपण? सरळ 5 वर्ष आणि 2 वर्ष यांच्यामधला डिफरन्स घेतला. डिफरन्स घेतल्यानंतर आपण राशीमधला सुद्धा डिफरन्स घेतला आणि डिफरन्स घेतल्यानंतर जी रक्कम मिळणार ते काय मिळणार आपल्याला? सरळ 2 वर्षाचं व्याज, 3 वर्षाचं व्याज. आपल्याला काय पाहिजे? 2 वर्षाचं व्याज, न की 3 वर्षाचं व्याज. 2 वर्षाचंच व्याज. काय? कारण 2 वर्षाची राशी दिलेली आहे. 2 वर्षाच्या राशीमधून 2 वर्षाचं व्याज मायनस करायचं आहे. बघा मग 3 वर्षाचं व्याज किती? 180 रुपये. 180 रुपये. तर 2 वर्षाचं व्याज किती? काढून घे. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण वारंवार शिकून राहिलो, त्याच्यामुळे तुमची चांगली प्रॅक्टिस झालेली असेल. बघा 3 एक 3, 3 सक किती? 18, आणि क्रॉस मध्ये आपण मल्टिप्लाय करणार म्हणजेच किती होईल? 60 गुणिले 2 म्हणजेच किती होईल? 60 गुणिले 2 म्हणजेच 120 रुपये. तर आपला इथे गुणाकार किती आला? 120 रुपये. मग व्याज मिळालं का आपल्याला? बिलकुल मिळाला. किती व्याज आलं? 120 रुपये. किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा. मग आता 2 वर्षाच्या राशीमधून बघा, लक्ष द्या, 2 वर्षाची राशी किती आहे? 2520. या राशीमधून आपल्याला 120 काय करायचे आहे? मायनस करायचे आहे, म्हणजेच किती येईल?
2400 रुपये मुद्दल, 2400 रुपये काय आली मुद्दल. ठीक आहे. 2400 रुपये मुद्दल. टाका किमती फॉर्म्युल्यामध्ये पटापट. लक्ष आहे बघा, 2400 रुपये मुद्दल, मुद्दलावर येणारं व्याज किती वर्षाचं, 2 वर्षाचं घ्यायचं, 120. ठीक आहे. बरोबर किती वर्ष, 2. R% किंमत काढायची आहे. पर्सेंटेजची भागाकारामध्ये 2 झिरो टाकून देतो मी. नेहमीप्रमाणे आपल्याला इथे भाग द्यायचा आहे. बघा लक्ष आहे, इथले 2 झिरो आणि इथले 2 झिरो काय होईल, कॅन्सल. ठीक आहे. सरळ भाग देऊ आपण. 12 1 12 म्हणजे इथं 10चा भाग आणि 12 दोन्ही किती, 24. त्याच्यानंतर बघा या 2ने या 10ला भाग देऊन देऊ. 2 1 2, 2 5 किती, 10. ठीक आहे. आणि 5 भागेला 2, शेवटी राहिलंच काय, 5 भागेला 2 बरोबर किती, 8. आणि 5च्या अर्धे म्हणजेच किती, 2.5%. हे झालं आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन. ठीक आहे. चला ऑप्शन नंबर किती दिलेला आहे आपल्याला, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. सिंपल आहे. तर ह्या प्रोसेस आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. क्वेश्चन नंबर 17, 16 आणि 15 तिन्ही सेम क्वेश्चन पाहिले आपण. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 18 कडे. 1700 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज आणि 1500 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज यामधील फरक किती दिलेला आहे आपल्याला, 30 रुपये. तर व्याजाचा दर किती. हा क्वेश्चन आपल्याला डायरेक्टली करता येते, परंतु आपल्याला फॉर्मॅट नेहमी माहिती पाहिजे. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर जनरली आपलं व्याज बरोबर काय असते, P गुणिला R गुणिला T डिवायडेड बाय किती, 100. आहे की नाही. यालाच आपण थोडा पर्सेंटेज मध्ये चेंज केलेला आहे. ठीक आहे. काही स्टेप करून, म्हणजे मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती, RT%. आता लक्ष द्या, इथे जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे 3 गोष्टी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. त्या म्हणजेच कोणत्या, मुद्दल, त्याच्यानंतर दर आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, मुदत म्हणजे वर्ष. या 3 गोष्टी नेहमी एक्झाम्पल मध्ये आहे की नाही, सरळ व्याजाचं एक्झाम्पल मध्ये नेहमी मल्टिप्लिकेशन मध्ये असते. आता ऑब्झर्वेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं, P गुणिला R गुणिला T आणि डिवायडेड बाय 100. इथे काय करायचं आहे आपल्याला बघा, 1700 रुपयावर 3 वर्षाचे व्याज म्हणजे इथे काय दिलेलं आहे आपल्याला, मुद्दल आहे, वर्ष दिलेलं आहे. मग मुद्दल आणि वर्ष यांचा गुणाकारच असतो, आहे की नाही. मग 1700 गुणिला 3 म्हणजे किती, 5100 म्हणजे 5100. ठीक आहे. मग डायरेक्ट काय करू आपण, पर्सेंटेजचे भागाकारामध्ये 100 असतेच. मग अंशातील 2 झिरो आणि छेदातील 2 झिरो आपण कॅन्सल करून टाकू. म्हणजे इथे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 17 गुणिला 3 म्हणजे किती, 51. बरोबर आहे. सेम पद्धतीनं एक दुसरी रक्कम मुद्दल दिलेली आहे. ठीक आहे. 1500 रुपयावर 3 वर्षाचे व्याज. मग इथे तेच करा, 1500 गुणिला 3 म्हणजे किती, 4500. इथल्या अंशातील 2 झिरो आणि छेदातील 2 झिरो कॅन्सल होईल म्हणजेच 45. म्हणजे 1700 रुपयावरचं व्याज आणि 1500 रुपयावरचं व्याज यांच्यामधला डिफरन्स आपल्याला किती दिलेला आहे, 30 रुपये. मला सांगा 51 मायनस 45 म्हणजेच किती येईल, 6. 6 रेशोची किंमत आपल्याकडे किती आले, 30 रुपये. तर आपल्याला एका रेशोची किंमत काढावी लागेल. एका रेशोची किंमत किती होईल, 6 1 6, 6 5 किती, 30. म्हणजे आपल्याला डायरेक्टली म्हणता येईल की इथे 5% हा काय आपला दर. ऑप्शन नंबर बी दिलेला आहे. ठीक आहे. काही काही गोष्टी आपल्याला इमॅजिन करून डायरेक्टली मांडणी करावी लागेल, म्हणजेच एक्झाम मध्ये आपला टाइमची काय होईल, बचत होईल. आणि जे क्वेश्चन तुमचे एकदम हार्ड आहे त्या एक्झाम साठी तुम्ही जास्तीत जास्त टाइम देऊ शकणार. आता बघा, हाच क्वेश्चन आपण फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करू शकतो, पण आपण तिथे फॉर्म्युल्याचा ऍक्च्युअली हे काय फॉर्म्युलाच आहे, आला का. पण आपण थोडं काही गोष्टी आपण लक्षात ठेवून इमॅजिन करून काही गोष्टी इथे आपण डायरेक्टली मांडण्याचा प्रयत्न केला. आता इथे बघा, लक्ष द्या. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आधी. नेक्स्ट, हाच क्वेश्चन आपल्याला असं लिहिता येते बघा. मुद्दल किती आहे, 1700 रुपये. आपल्याला आर काढायचा आहे, टी किती आहे, 3 वर्ष, डिवायडेड बाय किती, 100. आहे की नाही. हा फॉर्म्युला. 1700 रुपयावर येणारं व्याज किती वर्षाचं, 3 वर्षाचं. मग हे पूर्ण मांडणी जी केलेली आहे आपण, ते काय व्याज आहे, आलं लक्षात. हे सॉल्व्ह केल्यानंतर येणारं काय, ते व्याज आहे. त्याच्यानंतर 1500 रुपये मुद्दल आहे, R% दर, 3 वर्ष.
हे सुद्धा 1500 रुपये 3 वर्षाचं काय व्याज आहे, यांच्यामधील डिफरन्स दिलेला आहे आपल्याला किती, 1700 रुपयावरचं व्याज 3 वर्षाचं आणि 1500 रुपयावरती सेम इयर साठी येणारं व्याज, यांच्या व्याजामधील फरक किती आहे, 30 रुपये. आता इथे कॅन्सल करू आपण, बघा इथले 2 झिरो आणि इथले 2 झिरो कॅन्सल होईल. 17 3 किती 51 आर मायनस इथले 2 झिरो अंश आणि छेदातील कॅन्सल होईल. 15 3 किती 45 आर बरोबर किती 30. मग 51 आर मधून 45 आर गेले म्हणजेच किती होईल 6 आर बरोबर किती 30. मग 6 1 6 आणि 6 पंचे किती 30, म्हणजे इथं उत्तर किती आलं आपलं 5% पुन्हा आहे ना. तर चला, ज्या लोकांना या मांडणीमध्ये समजत असेल त्या लोकांनी अशा टाइप मध्ये सॉल्व्ह करा. ज्या लोकांना आधीची स्टेप आवडली असेल डायरेक्ट वाली, काही लोक त्या मेथडचा यूज करू शकतात. चलो पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 19. एक रक्कम 3 वर्षात 850 रुपये होते आणि 6 वर्षात 1000 रुपये होते, तर सरळ व्याजाचा दर किती. ठीक आहे, चला लक्ष आहे. 3 वर्षाची आपल्याला राशी दिलेली आहे. मग इथे लिहायचं 3 वर्ष बरोबर 3 वर्षाची राशी 850 रुपये, त्यानंतर 6 वर्ष आणि 6 वर्षाची राशी दिलेली आहे आपल्याला किती 1000 रुपये. ठीक आहे, मग इथे डिफरन्स किती वर्षाचा दिलेला आहे, पुन्हा आपल्याला दिलेलं काय काढायचं काय, राशी दिलेली आहे पर्टिक्युलर इयरची. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. आता व्याजाचा दर काढण्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे फॉर्मॅटनुसार मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते, तर हे नेहमी RT% असते. किती RT%. मग इथे बघू आपण, बघा किती वर्षाचा डिफरन्स आहे, मग इथे लिहू आपण 3 वर्षाचा डिफरन्स आहे. बरोबर आहे, 3 वर्षाचा डिफरन्स. इथे राशी मधला किती डिफरन्स आहे, हा 250 रुपये डिफरन्स आहे. बरोबर आहे, 250 रुपयाचा काय डिफरन्स आहे, 150 रुपये. कितीचा डिफरन्स आहे 150 रुपयाचा डिफरन्स आहे. मग आता बघा 6 वर्ष आणि 3 वर्ष यांच्यामधला आपण फरक काढला कितीचा 3 वर्षाचा, आणि 1000 मधून आपण 850 मायनस केले म्हणजेच किती होईल 150 रुपये. मग इथे आपल्याला 3 वर्षाचं व्याज माहिती पाहिजे. 3 वर्षाचं व्याज काय, कारण 3 वर्षाची आपल्याला राशी दिलेली आहे. मग डायरेक्ट डिफरन्स आपल्याला 3 वर्षाचा आलेला आहे, म्हणजे डायरेक्टली आपल्याला 3 वर्षाचं काय मिळालं व्याज. मग डायरेक्ट आपण काय करू, 850 या राशीमधून किती 150 रुपये आपल्याला काय करायचे आहे मायनस करायचे आहे. मग 150 रुपये मायनस करू आपण म्हणजे 0 0 आणि इथे किती येईल 700 रुपये. मग मुद्दल किती आली आपली 700. मुद्दलावर येणारं व्याज हे किती आहे 150 रुपये, आणि इथं टाइम पिरियड किती 3 वर्ष, कारण 3 वर्षाचा व्याज आहे 150 रुपये. आर पर्सेंटचे भागाकारामध्ये 100. चला 0 0 कॅन्सल होईल. हा 3 डायरेक्टली भाग देऊ शकतो का आपण, देऊ शकतो आहे की नाही. संख्या ट्रान्सफर करत नका जाऊ. ठीक आहे, म्हणजे जागेवरती आपल्याला सॉल्व्ह करता येत असेल तर फारच चांगलं. 3 1 3 3 5 किती 15 आणि एक एक्स्ट्रा 0 आहे 50. मग इथे सरळ उत्तर किती आलं आपलं 50 भागाकारामध्ये किती 7. दिसते का ऑप्शनला 50 भागाकारामध्ये 7. ऑप्शनला तर दिसत नाही आहे की नाही. 50 भागाकारामध्ये 7%. आता हे ऑप्शनला तुम्हाला दिसत नाही, तर हा क्वेश्चन आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये बदल करू शकतो, चेंज करू शकतो. ठीक आहे, हा चला किती होईल 7 7 49. मग इथे लिहायचे 7 7 49. 49 मध्ये किती 1 मिळवला म्हणजे 50 आणि भागाकारामध्ये 7 जैसे ते पर्सेंटेज. 7.1/7. तर इथे लिहा ऑप्शनला नाही आहे 7.1/7% हा झाला आपला करेक्ट दर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 19. चल पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 20. एक रक्कम 2 वर्षात 756 रुपये होते आणि 3.5 वर्षात 873 रुपये होते, तर सरळ व्याज दर किती. चला लक्ष आहे. 2 वर्षामध्ये एक रक्कम 756, याचा अर्थ आपल्याला 2 वर्षाची राशी दिलेली आहे आणि 3.5 वर्षामध्ये तीच रक्कम किती होऊन राहिली 873 रुपये. मग पुन्हा तेच
2 वर्ष आणि 3.5 वर्ष कितीचा डिफरन्स आहे? 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचा डिफरन्स आपण जनरली 302 वर्षामध्ये कन्वर्ट करून लिहू. ठीक आहे, इथे डिफरन्स घेऊन घ्या. कितीचा होईल? 44 प्लस 73, 117 रुपये काय होईल डिफरन्स. ठीक आहे, व्यवस्थित करायचं. 117 रुपये काय आले आपले डिफरन्स आलाय. ठीक आहे, काही डाऊट? काय केलं आपण? 2 वर्ष आणि 3.5 वर्ष यांच्यामधला डिफरन्स घेतला. किती येते? 1.5 वर्षाचा डिफरन्स. त्याच्यानंतर आपण राशीचा डिफरन्स घेतला आहे की नाही. 873 मधून 756 काय करायचे? मायनस करायचे, म्हणजेच आपल्याला उत्तर मिळून जाते किती? 117 रुपये. मग आता बघा किती वर्षाचं व्याज काढायचं आपल्याला? 2 वर्षाचं. 2 वर्षाचंच व्याज का? कारण 2 वर्षाची राशी दिलेली आहे आपल्याला. मग 2 वर्षाच्या राशीमधून आपल्याला जनरली काय मायनस करायचं आहे? 2 वर्षाचं व्याज. बघा लक्ष द्या, 1.5 वर्षाचं व्याज आहे 117 रुपये, तर आपल्याला काढायचं आहे 2 वर्षाचं व्याज किती. आता सरळ भाग जातो का? बिलकुल जातो. लक्ष आहे बघा, 3 1 3 त्रिक 9 आहे की नाही. 3 त्रिक 9, 11 मधून 9 गेले किती राहिले? 2 राहिले. 2 वरती 7 ठेवले आपण 27 आणि 3 9 किती? 27. 39चा भाग गेला. ठीक आहे, आता क्रॉस मध्ये आपण मल्टिप्लाय करणार. आता बघा ही छेदातली संख्या आहे ना, ही छेदामध्ये जी संख्या ती सुद्धा मल्टिप्लाय होते. लक्ष आहे इकडे बघा. आपण काय केलं? अंशातील संख्ये जे छेद दिलेला अंश दिलेला होता 3 ने तर आपण 117ला निशेष भाग दिला, म्हणजे भागाकारामध्ये टाकले आपण. पण या 3च्या भागाकारामध्ये जे 2 दिलेलं आहे, हे 2 सुद्धा काय होईल? मल्टिप्लाय होईल. एवढं लक्षात ठेवा, स्टार पॉइंट. ठीक आहे, 3च्या भागाकारामध्ये जे 2 दिलेलं आहे, हे 2 भागाकारामधले 2 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होईल? गुणाकारामध्ये. आणि क्रॉस मध्ये तर गुणाकार होतेच, म्हणजे हे 2 तर मल्टिप्लाय ऑलरेडी आहेत. ठीक आहे, तर इथे करू शकता तुम्ही बघा, 2 गुणेला 39. ठीक आहे, हा सॉल्व करा. 2 गुणेला 2 किती झाले? 4. 4 9 किती? 36 3 6, हातचे आले 3, 4 3 12, 12 प्लस 3 म्हणजेच किती? 15. म्हणजेच आपल्याला इथं व्याज मिळालं किती? 156 रुपये. किती वर्षाचं व्याज आहे? 2 वर्षाचं व्याज आहे. 2 वर्षाचं व्याज. आता 2 वर्षाचं व्याज करू आपण मायनस कशामधून? 2 वर्षाच्या राशीमधून. मग 2 वर्षाची राशी किती आहे आपल्याकडे? 756 रुपये. मग या 756 मधून 2 वर्षाची राशी, 2 वर्षाचीच राशी का बरं मायनस करायची आपल्याला? हा महत्वाचा पॉइंट आहे, कारण इथे दिलेला आहे, एकदम क्लिअर आहे. 2 वर्षाची राशी दिलेली आहे. 2 वर्षाच्या राशीमधून 2 वर्षाचंच व्याज आपल्याला मायनस करायचं आहे. बघा मायनस करायचे काय होईल? 600 रुपये मुद्दल येईल. मग 600 रुपये मुद्दलावर येणारं व्याज 156 रुपये. टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला 2 वर्ष. दर काढायचा आहे, पर्सेंटेजचे भागाकारामध्ये टाकतो इथे 2. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करून टाका. बघा लक्ष आहे, राईट साइडचे छेदातील 2 0 आणि लेफ्ट साइडचे छेदातील 2 0 काय होईल? कॅन्सल होईल. त्याच्यानंतर बघा 2 ने मी डायरेक्टली 156 ला भाग जातो. 7चा भाग जाईल आधी. बे साठी किती? 14 आणि बे आठी किती? 16. 78 आहे की नाही? 78 भागेला 6, 13चा भाग जाईल आहे की नाही? 78 भागेला 6 बरोबर किती? 8. तर इथं आपलं करेक्ट उत्तर किती येईल? 78 भागेला 6 म्हणजेच किती? 13 × 78 म्हणजेच 13%. मग आपला जो दर आलेला आहे तो किती आहे? 13% आहे. मग इथे दिसते का? ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. सिंपल आहे का? हा चल पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 20, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 21. चला, हा स्टार मार्क क्वेश्चन आहे. अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये नेहमी पाहायला मिळते. रमेश जवळ 3,500 रुपये, ज्यापैकी 1,500 रुपये 4% आणि 1,000 रुपये 3% सरळ व्याज दराने उधार देतो. जर त्याला एकूण 5% दराने व्याज प्राप्त करायचे असेल तर शेष रक्कम कोणत्या दराने द्यावी लागेल? ऍक्च्युली इथे काय दिलेलं आहे? 3,500 रुपये आहे की नाही? लक्ष आहे, 3,500 रुपये रक्कम हे डिवाइड केलेली आहे किती भागामध्ये? 3 भागामध्ये.
पहिला भाग ज्याच्यामध्ये 1500 रुपये रक्कम 4% दराने दिलेली आहे, मग इथे लिहून घेऊ आपण 1500 रुपये रक्कम किती पर्सेंट दराने? 4% दराने. पुढे पुढे काय म्हटलेलं आहे? 1000 रुपये रक्कम किती पर्सेंट दराने? 3% दराने. मग 1000 रुपये रक्कम याच्यावरती 3% दर, मग 3500 बघा 2500 गेले, मग 2500 गेले तर किती रुपये राहिले? 1000 रुपये रक्कम. तर हे कोणत्या पर्सेंट दराने लावायचे? ठीक आहे, इथे कोणता दर लावायचा आपल्याला जेणेकरून आपल्याला टोटल 3500 रुपयावरती 5% दराने व्याज प्राप्त होईल. बरोबर आहे. तर पहिला स्टार पॉइंट तुम्हाला लक्षात आला का? काय म्हटलेलं आहे? 3500 रुपये रक्कम आपण 3 किमतीमध्ये डिवाइड केलेला आहे, ज्याच्यावरती आपण दर कसा लावला आहे? वेगवेगळा लावलेला आहे. 1500 रुपयावरती 4% दर, 1000 रुपयावरती 3% दर, आणि पुढे 3500 रुपयावरती आपला 1000 रुपयावरती कोणता दर लावायचा. म्हणजे या राहिलेली जी रक्कम आहे 1000 रुपये याच्यावरती कोणता दर लावायचा, म्हणजेच टोटल आपल्याला 3500 रुपयावरती 5% दराने व्याज प्राप्त होईल. पहिले तर आता 3500 रुपयावरती 5% दराने जर व्याज प्राप्त करायचा असेल, आहे की नाही? बघा किती रुपये व्याज होईल? 3500 रुपयावरती हे 5% दराने व्याज प्राप्त करायचं आहे. ठीक आहे. टाइम पिरियड किती आहे? फक्त 1 वर्षाचा आहे, कारण इथे आपल्याला दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे 1 वर्ष मानायचा. इथे आपण 2 0 छेदामध्ये टाकून देऊ, मल्टिप्लाय करा, किती होईल? 175 रुपये. बरोबर आहे. का केलं आपण? 35. तर इथे आपल्याला 5% दराने व्याज प्राप्त करायचं आहे, तर आपण 3500 3500 रुपयाचे 5% काढले आहे ना. 0 0 कॅन्सल केले आपण. 5 5 25 5 हातचे आले 2, 5 3 15, 15 प्लस 2 किती? 17. म्हणजे आपल्याला 3500 रुपयावरती 5% दराने व्याज प्राप्त करायचं असेल तर 175 रुपये मिळाले पाहिजे. बरोबर आहे. किती रुपये? 175 रुपये. आता इकडे बघा, लक्ष द्या. 1500 रुपयावरती 4% दराने, 1500 रुपयावरती 4% दराने किती व्याज प्राप्त होईल? 15 चोक 60. सर इथे झालं आपल्याकडे 60 रुपये व्याज प्राप्त. त्याच्यानंतर 1000 रुपयावरती 3% दराने, लक्ष आहे, 1000 रुपयावरती 3% दराने इथे किती व्याज प्राप्त होईल? चला 0 0 कॅन्सल होईल, इथे होईल 30 रुपये. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला टोटल 1500 रुपये आणि 1000 रुपयावरती जो व्याजदर लावला आपण अनुक्रमे 4% आणि 3%, तिथून व्याज प्राप्त झालं आपल्याकडे 60 आणि 30 रुपये. लक्षात येऊन राहिलं का? मला सांगा टोटल व्याज किती मिळालं आपल्याला? आधी 60 नंतर 30, टोटल किती? 90 रुपये. बरोबर आहे. आपल्याला व्याज किती पाहिजे? टोटल कलेक्शन पाहिजे 175 रुपयाचं. किती बाकी आहे? 90 रुपयाचं व्याज प्राप्त तर झालं आपल्याला 90 रुपये, पण आपल्याला 5% दराने व्याज प्राप्त करायचं आहे टोटल रकमेवरती. मग सर आपल्याला 175 रुपये टोटल व्याज प्राप्त करायचं आहे, पण आतापर्यंत आपल्याकडे 90 रुपये व्याज आलं आहे की नाही? 1500 रुपयावरती 4% दर लावला आपण आणि 1000 रुपयावरती 3% दर म्हणजे 30 रुपये. मग 90 मायनस करून घ्या इथून 5. ठीक आहे. आणि 17 मधून 9 गेले म्हणजेच किती? 8. 85 रुपये व्याज पाहिजे. मग आता आपल्याकडे कोणती रक्कम शिल्लक आहे? फक्त 1000 रुपये. मग 1000 रुपयावरती कोणता पर्सेंट दर लावायचा? 1000 रुपयावरती कोणता पर्सेंट दर लावायचा जेणेकरून आपल्याला किती रुपये प्राप्त होईल? 85 रुपये व्याज प्राप्त होईल. म्हणजेच आपल्याला मग टोटल 60 रुपये, हे 30 रुपये, टोटल 90 आणि 90 प्लस 85 म्हणजेच किती? 175 असं टोटल व्याज प्राप्त होईल. रक्कम किती शिल्लक आहे आपल्याकडे? आता फक्त 1000 रुपये रक्कम. लक्षात येऊन राहिलं? मग या 1000 रुपये रकमेवरती कोणता पर्सेंट दर लावायचा? आता टाइम पिरियड फक्त 1 वर्षाचा कालावधी दिलेला आहे इथं. ठीक आहे, कारण आपल्याला इथं नमूद नाही स्पष्ट. मग इथे आर 0 0 कॅन्सल. पर्सेंटेजचे व्याज किती पाहिजे आपल्याला? 85 रुपये. बघा डायरेक्टली उत्तर आपल्या हातात आलं. ठीक आहे. बघा अंश आणि छेदातील 2 0 कॅन्सल. आर बरोबर किती होईल? 85 भागेला 10. आणि हे सॉल्व केलं, याच्या उत्तरामध्ये काय मिळणार आपल्याला? 8.5% दर. किती इझी आहे? 8.5% दर.
ठीक आहे. 10चं काय केलं आपण, राईट साईडला पक्षांतर केलं, म्हणजेच 85 भागेला 10 किती आलं उत्तर आपलं 8.75. मग ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. तर हा क्वेश्चन नंबर आपला 21. तर उद्यापासून आपण चॅप्टर हे चक्रवाढ व्याज सुरू करणार आहे. तत्पूर्वी काही क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी देतो बघा. क्वेश्चन नंबर हा 22 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 22 होमवर्क साठी आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. क्वेश्चन नंबर 22 IMP वाले क्वेश्चन आहे. सरळ सेवेमध्ये 100% याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23 हा सुद्धा तुम्हाला होमवर्क. काही प्रॉब्लेम असेल तर बिलकुल टेक्स्ट मेसेज करत चला. क्वेश्चन नंबर 24, क्वेश्चन नंबर 25 आणि हा क्वेश्चन नंबर 26. तर इतके क्वेश्चन तुम्हाला 5 क्वेश्चन हे होमवर्क साठी दिलेले आहे. याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. जेवढी चांगली तुमची प्रॅक्टिस असेल येणाऱ्या सरळ सेवेमध्ये तुम्ही मॅथ या चॅप्टरवर किंवा मॅथ या सब्जेक्ट वरती तुम्ही चांगली पकडू शकता आणि चांगले मार्क तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबू. भेटू पुढच्या लेक्चर मध्ये. टिल गुड डे, गुड बाय. धन्यवाद. हो.